आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य, मी इथे पनीर खिसून घेतलेला आहे, लसूण खोडून घेतलेला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिरी आणि मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे। जिरी व मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण ॲड करून घ्यायचा आहे आणि लसूण भाजल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण ॲड करायची आहे। ते दोन्ही व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। आता आपल्याला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, जास्तही लालसर करायचा नाहीये। थोडासा लालसर झाला की आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे। आता टोमॅटो छान मऊ होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया। त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धनेपूड आणि पनीर मसाला आपण टाकून घेतलेला आहे। आता हे भाजल्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे दही टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी टाकायचं आहे। लक्षात ठेवायचे, फोडणीमध्ये कधीही गरम पाणीच वापरायचं, त्याने तेल व्यवस्थित भाजीला सुटतं आणि टेस्टही छान येते। आता आपल्याला हे छान उकळवून घ्यायचं आहे 1 ते 1.5 मिनिटं। व्यवस्थित उकळल्यानंतर खिसलेलं पनीर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आपण मीठ अगोदरच ॲड केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता तयार झालेली आहे आपली पनीर भुर्जी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।